आज आहे संडे स्पेशल बनवलाय कटवडा आणि बाहेर असा रिमझिम पडणारा पाऊस आणि त्यात असा गरमागरम कटवडा एक नंबर कॉम्बिनेशन आहे. आणि तुम्ही आज संडे स्पेशल काय बनवलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि कटवडा जेवढा दिसतोय ना टेम्पटिंग तेवढा खायला देखील टेस्टी लागतो. आणि ह्याची रेसिपी म्हणचाल ना तर एकदम सोपी आहे, घरातले साहित्य वापरून बनवूया. चला तर मग तुम्हाला रेसिपी सांगते. आणि चॅनलवर नवीन असाल ना चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ भरभरून बघताय पण चॅनलला सबस्क्राईब करा नाही, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपी बघूया. कटवड्याच्या वाटणासाठी जो कट बनवणार आहे आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. जिरे घेतले इथे 1 चमचा, खोबरं थोडंसं चिरून घेतलंय, 2-3 कांदे उभे कट करून घेतलेत, लसणाच्या पाकळ्या कट करून घेतल्यात. आता यातलं आपल्याला खोबरं आणि कांदा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा कच्चेपणा जास्त आपल्याला त्या रश्श्यामध्ये जाणवत नाही. आता चला मग खोबरं आणि कांदा भाजून घेऊयात. सुरुवातीला गुलाबी रंगावरती खोबरं भाजून घ्यायचं आहे, जास्तही करपवायचं नाही आपल्याला. छान असं खोबरं भाजून घेऊयात. खोबरं छान भाजून घेऊयात. 1 मिनिटभर लागतो खोबरं भाजायला. खोबरं भाजून झाल्यानंतर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. खोबरं भाजून झालंय, आता खोबरं काढून घेऊयात म्हणजे आपल्याला कांदा भाजता येईल. त्याच पॅनमध्ये आता आपल्याला कांदा देखील छान असा भाजून घ्यायचा आहे. आपला कांदा भाजतोय त्यासाठी आपण जो वडा बनवणार आहे ना त्याच्यासाठी आपण ठेचा बनवून घेऊया. त्यासाठी 2-3 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 आल्याचे तुकडे घेतलेत. ते आता बारीक कट करून घेऊयात आपण. छान असं आता ठेचा हा वाटून झालाय. आता थोडासा साईडला ठेवूया आणि आपलं जे खोबरं आपण भाजून घेतलंय ना ते त्याच भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. सुरुवातीला खोबरं आणि जिरं बारीक करून घेऊयात आणि नंतर मग कांदा, लसूण आणि आलं आणि कोथिंबीर हा ओला वाटण आपण वाटायचं. हे सुरुवातीला सुकच वाटून घेऊया म्हणजे पटकन वाटलं जाईल. कांदा देखील आपला भाजून झालेला आहे. आता आपण थोडंसं थंड करूया आणि त्याला देखील बारीक वाटून घेऊया. कांद्यासोबतच ना आपण थोडंसं आलं आणि लसूण देखील त्याच्यात घालूया आणि ते देखील त्या वाटणाबरोबर वाटून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये आता फक्त आपण हिरवी कोथिंबीर ॲड करणार आहे, म्हणजे हे वाटण तयार झालं. लसूण, खोबरं, कांदा, फक्त आपण यात टोमॅटो वापरला नाही. आता हे आपण बारीक वाटून घेऊया. त्याच पॅनमध्ये आपल्याला आता थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. आपण ही वड्याची तयारी बनवतोय. वडे करण्यासाठी आपण जे बटाट्याचा मसाला असतो ना तो बनवून घेऊयात. थोडंसं तेल घालून घेतलं की आता तेल थोडंसं छान गरम होऊन द्यायचं. आता तेल गरम झालं की तेलामध्ये मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तडतडू द्यायची आणि गॅस कमीच ठेवायचा, गॅसची फ्लेम. मोहरी छान तडतडली की त्यात आपल्याला जे आपण वाटून घेतलं ना हिरव्या मिरचीचं ते घालून घ्यायचं आहे. ते देखील आपल्याला तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे. आता कच्चेपणा जाईपर्यंत ते छान परतलं की त्याच्यामध्ये थोडासा हिंग घालून घ्यायचा. हिंग घातला की थोडीशी त्याच्याबरोबरच आपल्याला हळद देखील घालायची, म्हणजे हळद देखील छान भाजली जाईल. आता आपण हा मसाला तयार करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये थोडंसं भाजून बटाटे घालून घेऊयात. आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात. छान असं व्यवस्थित मिक्स करूयात. आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. कोथिंबीर ऑप्शनल आहे पण टेस्ट छान आहे, ती एक वेळ नक्की घालायची. आता बघा हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे थोडंसं थंड करून घेऊया. आता आपण कट बनवतोय त्याच्यासाठी आपण इथं तेल गरम करायला ठेवलं ना. ऑब्विसली कट बनवतोय तर थोडंसं जास्तीचं तेल टाकायचं म्हणजे कट छान येतो. आणि इकडं साईडला आपण पाणी देखील गरम करायला ठेवलंय, कारण कोणत्याही भाज्या बनवताना ना गरम पाणी घालायचं म्हणजे छान तर छान तर्री येते. आणि छान असा पाऊस देखील सुरू झालाय, तुम्हाला दाखवते मी. हे बघा छान असा पाऊस चालू झालाय, आवाज तुम्ही बघू शकता. आणि आभाळ देखील अगदी काळं कुट्ट असं झालेलं आहे आणि खूप दिवसाची अशी प्रत्यक्षात संपून पावसाला सुरुवात झालेली आहे. चला तर मग आता आपण फोडणी करून घेऊयात. पाऊस आला म्हणून हिचा असा डान्स चालला आहे आणि हिला आता भूक लागली, त्यामुळे आपण पटपट रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला फोडणीमध्ये मोहरी छान अशी तडतडू द्यायची म्हणजे कडवट लागत नाही. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण जो वाटून घेतलेलं वाटण आहे ते घालून घेऊयात. ते देखील छान भाजून घेऊयात. वाटण आपलं छान भाजतंय तर आता घालून घेऊयात कढीपत्ता तुम्ही तेलात देखील टाकू शकता, पण तो तेल खूप उडतं त्याच्यामुळे मी थोडासा मसाला भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड केलाय. छान असा मसाला भाजत असताना आता काही कोरडे मसाले आपल्याला ॲड करायचे आहेत. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण घालून घेऊयात 1 चमचा भरणा मिरची पावडर, थोडासा अर्धा चमचाभर गरम मसाला,
हे आपलं घरगुती काळं तिखट आहे ते घालून घ्यायचं आणि थोडीशी हळद. हे देखील मसाले आपल्याला त्या मसाल्यासोबत व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. असं झाकण ठेवून आपल्याला छान असा मसाला भाजून घ्यायचा. त्याला एक 5 ते 10 मिनिटं लागतील मसाला भाजायला. तोपर्यंत आपण काय करूया, बेसन पीठ मळून घेऊयात. छान असं बेसन पीठ भिजवून घ्यायचं. इथं बेसन पीठ घेतलंय मी 1 वाटी. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तुम्हाला आवडत असेल तर हळद घाला, नाही घातली तरी चालेल. आणि चिमूटभर सोडा टाकून भिजवून घ्यायचे आपल्याला. इथं आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेतलंय. थोडासा ओवा टाकूया, ओव्याने छान अशी टेस्ट येते वड्यांना. ओवा टाकला की आता थोडंसं पाणी टाकून ह्याला जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही असं भिजवून घेऊयात. छान असा आता मसाला भाजलेला वास येतोय बघू शकता. छान अशी त्याला तर्री देखील आलेली आहे. आता एकदा मसाला सगळा व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता गरम पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला कितपत रस्सा पातळ हवा आहे ना तेवढं तुम्ही गरम पाणी घालू शकता. यामध्ये आपण जेवढं पाहिजे तेवढं पाणी घालून घेतलंय. आता ह्याच्यात ना चवीनुसार मीठ ॲड करायचं. सुरुवातीला काही आपण मीठ घातलं नाहीये. आणि छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालून घ्यायची. हा झाला आपला कट. आता आपण वडे बनवायची तयारी करूयात. याला एक छान अशी उकळी काढून घेऊयात. छान अशी याला उकळी देखील आलेली आहे. गरम पाणी घातल्यामुळे याला पटकन उकळी येते. आता याला एक 5 ते 10 मिनिटं याला असंच मंद आचेवरती शिजून देऊयात. आणि आपण आता ना जी बटाट्याची भाजी करून घेतली हे बघा, ते देखील आता थंड झाले. त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात. पाऊस देखील जोरात पडायला लागलेला आहे. आपला इथं कड देखील छान शिजून तयार आहे. बघू शकता छान अशी त्याला तर्री देखील आलेली आहे. आता आपल्याला फक्त वडे बनवायचे बाकी आहेत. आपण आता वडे बनवून घेऊयात. त्याच्यानंतर मी वडा देखील बनवून घेतला, पण वड्याचं काही शूट घेतलं नाही. आणि आपला इथं कटवडा बनवून तयार आहे. बघू शकता छान अशी तर्री आहे. कांदा लिंबू आहे, सोबत पाव आहे. आता हे काय करायचं, वडा त्या कटामध्ये टाकायचा, रश्श्यात टाकायचा आणि पावासोबत खायचा. 1 नंबर लागतो. बाहेर पडणारा रिमझिम असा पाऊस आणि गरमागरम कटवडा. असा होता संडेचा आजचा प्लॅन. तर तुम्ही संडे स्पेशल काय काय बनवलं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.